कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, अगं काय करतेस तू? उद्याची तयारी आहे। आत्ता? हो, होळी आहे ना? अगं हो, पण मग आत्ता कशाला करतेस? अगं म्हटलं उद्या सकाळी आपल्याला नाश्ता करायचा असतो, मग पूजा, मग पुरणाचा सगळा स्वयंपाक उशीर होतो ना, घाईघाई होते, म्हणून सगळं करते। अगं मी केलं असतं ना सकाळी। किती वाजलेत बघ? अगं झोप आता अक्षरा, या दिवसांमध्ये झोप आवश्यक असते। मी सकाळी केलं असतं, तू का करत बसतीयेस? अगं काही नाही ग, एवढं काही नाही, मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं काम उरकून घेऊ। झोप का येत नव्हती? काही नाही। अक्षू, बाबांच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंयस का तू? अगं नको ग बाळा, त्यांचं बोलणं एवढं मनावर लावून नको घेऊस तू। खरंच टेन्शन घेऊ नकोस, अजिबात ताण घेऊ नकोस त्यांच्या बोलण्याचा। नाही ग, मी टेन्शन नाही घेतलंय। कसं आहे, मी टेन्शन घेतलं तर गोष्टी वाढतील, विषय वाढतील, आणि मला विषय वाढवायचं नाहीये, संपवायचंय। आणि सगळ्यात आधी माझं आणि अधिपतींचं भांडण, ते संपवायचंय मला। नाही हो, खरं आहे ते, म्हणजे आधी ते भांडण संपव, बंद झालं पाहिजे हे सगळं ग। खूप चिडचिड व्हायला लागली आहे सगळ्यांची। बाबांना तू बघितलंस त्याच्या आधी असं कधी चिडताना? पण हल्ली त्यांचा रागावर कंट्रोलच राहत नाहीये ग, खूप चिडचिड करतायत। मी समजू शकते आई, बाबांना काय होतंय ते। नाही तर काय ग, मला तर हल्ली त्यांच्याशी बोलायचीच भीती वाटायला लागली। काही विचारलं ना तरी चिडून उत्तर देत आहेत। नाही, मला असं वाटतं आई, आपण आता सगळे जरा शांतच राहूया, या विषयावर काही बोलायलाच नको। तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल। नाही, व्हायलाच हवंय ग, पण सणावारी कसं आनंदी वातावरण पाहिजे ना। वाद होत आहेत आपल्या घरात। आई अगं, एवढं काही सिरियस नाहीये, तू विचारच करू नको, जास्त विचार करू नकोस तू। हा, जा तू झोप, आराम कर, मी सगळी कामं करते, जा। खरं सांगायचं तर मलाही झोप येत नव्हती अक्षू। सारखी या कुशीवरनं त्या कुशीवर होत होते मी। मध्येच काहीतरी कुडकुड आवाज झाला म्हणून मी येऊन बघितलं तर तू काय उद्याची तयारी करायला लागली असे ते सगळी। अगं पुरणपोळी करतेय, पुरणपोळी करायची म्हटल्यावर तयारी नको का करायला? तुला माहितीये, अधिपतींना खूप आवडायची पुरणपोळी, आणि नुसती नाही हा, तेलावरची पुरणपोळी। मला सारखं आग्रह करून करून सांगायचे, मास्तरीणबाई तेलावरची पुरणपोळी पाहिजे, आमच्या कोल्हापुरात असं, आमच्या कोल्हापुरात तसं। लई झाक लागते म्हणे। आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना असे डोळ्यात निरागस भाव असायचे ग, असं काहीतरी वेगळाच लहान मुलासारखा चेहरा व्हायचा त्यांचा, असं छान वाटायचं, आणि खूप हसायला पण यायचं त्यांच्या डोळ्यातले भाव बघून। आणि मग मला म्हणायचे, मास्तरीणबाई तुमचा हा हसणारा झरा असाच खेळाता राहायला पाहिजे। आता मग मी ही पुरणपोळी करते ना उद्या, पण मी करेन। आणि झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।